महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने नागपुर में कई अहम मुद्दों पर बड़ा बयान दिया। उन्होंने बताया कि पंजाब राव कृषि विद्यालय में देश का सबसे बड़ा एग्रो कन्वेंशन सेंटर बनाया जा रहा है, जिससे किसानों को प्रशिक्षण, प्रदर्शनियों और आधुनिक कृषि सुविधाओं का लाभ मिलेगा। साथ ही उन्होंने दावा किया कि राज्य सरकार ने महाराष्ट्र के इतिहास की सबसे बड़ी किसान कर्ज माफी दी है। नकली सोयाबीन बीज मामले में सख्त कार्रवाई, विदर्भ में भारी बारिश की कमी से निपटने की तैयारी और ATS की बड़ी कार्रवाई पर भी मुख्यमंत्री ने सरकार का पक्ष रखा है। आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आयोजनाचे व्हेन्यू, वेगवेगळ्या कन्व्हेन्शनचं व्हेन्यू म्हणून हे तयार केलेलं आहे। देशातला अत्यंत आधुनिक अशा प्रकारच्या व्यवस्था या ठिकाणी आहेत। कुठल्याही प्रकारचं एक्झिबिशन इथे होस्ट करता येतं। आपण बघू शकता इथे कॉलम फ्री अशा प्रकारचा हॉल आहे। आत्ताच मला आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की हा देशातला जे कन्व्हेन्शन सेंटर्स आहेत त्यातला सगळ्यात मोठा कॉलम फ्री अशा प्रकारचा हॉल आहे। त्यामुळे कन्व्हेन्शन व्हेन्यू म्हणून नागपूरला प्रमोट करण्याकरता या ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटरचा फायदा होईल आणि विशेषतः शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रदर्शन, शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस, शेतकऱ्यांचे वेगवेगळे ट्रेनिंग्स हे देखील या ठिकाणी घेतलं। असं आहे की कालही मी सभागृहात सांगितलं, यापूर्वीच्या कुठल्याही कर्जमाफीत लगतच्या कर्जमाफीतल्या लोकांना समाविष्ट केलं नव्हतं। पहिल्यांदा आपण हा निर्णय केला की मागची कर्जमाफी महात्मा ज्योतिराव फुले जी कर्जमाफी योजना होती त्यामध्येही ज्यांना माफी मिळाली होती पण आता ते डिफॉल्टमध्ये गेले आहेत, यांना आधी आपण 50,000 रुपयापर्यंत रिलीफ देणार होतो। परंतु सत्तारूढ पक्षाच्या सगळ्या आमदारांचा आग्रह होता की त्यांनाही पूर्ण तुम्ही कर्जमाफी द्या आणि आपण ते मान्य केलं। त्यामुळे आता ही महाराष्ट्राच्या इतिहासातली सगळ्यात मोठी कर्जमाफी यावेळेस आपण केलेली। म्हणजे त्यांचे आभार, मी ऐकलं नाही पण मी त्यांचा आभारी आहे। ATSने खूप मोठी कारवाई केली आहे। या संदर्भात सगळी माहिती लवकरच आपल्याला देऊ, पण भरपूर गोष्टी या कारवाईमध्ये मिळालेल्या आहेत। साधारणपणे हे जे मधले दिवस आहेत या दिवसांमध्ये थोडं प्रोटेक्टिव्ह इरिगेशन आपण देऊ शकलो तर मला असं वाटतं की अडचण येणार नाही। यावेळेस अल निनोमुळे पावसात तूटही राहणार आहे आणि पावसाच्या 2 स्पेलमध्ये डिस्टन्सही राहणार आहे। याकरता आपण आधीपासून शेतकऱ्यांना सांगितलं आहे। शेतकऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात आपलं म्हणणं ऐकून पहिली धूळ पेरणी असते किंवा सुरुवातीची पेरणी असते ती न करता आपल्या ॲडवायझरीवर अवलंबून उशिरा पेरण्या केल्या आहेत। त्यामुळे पाऊस आल्यानंतरच पेरण्या झालेल्या आहेत। मला विश्वास आहे की विहिरी असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही त्या ठिकाणी इरिगेशनच्या सिस्टीम्स आहेत त्याचा वापर करून यावेळेसही पिकं आपले शेतकरी वाचवू शकतात। कमी उगवण क्षमता असलेलं सोयाबीनचं बियाणं हे विशेषतः विदर्भात आढळलेलं आहे। त्याच्यावर तात्काळ कारवाई केलेली आहे। 5,000 नमुने घेतले, त्यातले 300 नमुने फेल झालेले आहेत। त्यांच्यावर लायसन्स रद्द करण्यापासून तर फौजदारीपर्यंत सगळ्या कारवाया या संदर्भात पूर्ण चौकशीचे आदेश दिलेले आहेत। पहिलं आपलं काम हे त्या ठिकाणी लोक बाहेर काढणं किंवा तिथली रिलीफचं वर्क हे आपली पहिली प्रायोरिटी होती। ती प्रायोरिटी आता संपते। आता यानंतर या संपूर्ण घटनेची चौकशी